यवतमाळ जिल्ह्यात मोरथ गाव गुप्तधनासाठी चर्चेत आलंय। या गावात गुप्तधन शोधणाऱ्या 10 जणांच्या टोळीला गजाआड करण्यात आलाय। आरोपींकडून 2 कार, 1 मेटल डिटेक्टर, लिंबू पूजेचं साहित्य पोलिसांनी जप्त केलंय। मोरथ गावातील पडकेवाडे गुप्तधनासाठी चर्चेत आहे। काय आहे या वाड्याचं गूढ, पाहूयात या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून। यवतमाळ जिल्ह्यात पुसद तालुक्यातील मोरथ गावातील हे पडकेवाडे सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरत आहेत। मोरथ गावातील या वाड्यांवर गुप्तधन शोधणाऱ्या टोळ्यांचा डोळा असल्याचं दिसतंय। कधी काळी सोन्याचा धूर निघणारा गाव अशी मोरथ गावची ओळख। याच गावातील 15 ते 16 पडक्या वाड्यात आणि परिसरातील जंगलात गुप्तधनाचा शोध घेणाऱ्या टोळीलाच पोलिसांनी गजाआड केलंय। मोरथ गावात गुप्तधन, गावातील पडक्या वाड्यात गुप्तधन शोधणारे गजाआड। आरोपींकडून 2 कार, 1 मेटल डिटेक्टर जप्त। आरोपींकडे लिंबू आणि पूजेचं साहित्यही हस्तगत। 7 ते 8 दिवसांपासून गावातील वाड्यांमध्ये खोदकाम। आरोपी अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील। या आरोपींविरोधात महागाव पोलीस ठाण्यात जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय। पोलीस कॉन्स्टेबल अमित नोडे यांना पाठवले, त्यांना पकडले असता 23 जणांना ताब्यात घेतले व त्यांचे वाहनांची झडती घेतली असता वाहनामध्ये 1 मेटल डिटेक्टर, पूजेचे साहित्य, हळदी कुंकू व इतर साहित्य मिळून आले। त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले असता त्यांच्या विरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल वसीम शेख यांनी फिर्याद दिल्यावरून त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र नळबडी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत कायदा 2013 चे कलम 3 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या अविकसित असलेलं मोरथ एकेकाळी संपन्न गाव होतं। मोरथ गावाचा इतिहास काय? महागाव तालुक्यातील मोरथ गाव पुसद तालुक्याची जुनी बाजारपेठ। कधी काळी सोन्याचा धूर निघणारे गाव अशी मोरथची ओळख। गावातील सावकाराचे चलन गावात होते व्यवहारात। त्या काळी अन्नाचा शिक्का या ठिकाणी चालत असे। गावातील 14-15 वाड्यांमध्ये सोन्याचे हंडे पुरल्याची चर्चा। गावाच्या परिसरातील जंगलातही गुप्तधन लपवल्याची चर्चा। त्यातून गुप्तधन शोधणाऱ्या टोळ्यांनी या वाड्यांना लक्ष केल्याचं मानण्यात येतं। असाच गुप्तधन शोधण्याचा मनसुबा पोलिसांनी अटक केलेल्या टोळीचा होता। या टोळीनं वाड्याच्या मालकाला हाताशी धरून 7 ते 8 दिवसांपासून वाड्यात खोदकाम चालवलं होतं। याची कुणकुण लागताच ग्रामस्थांनी त्याला विरोध केला। त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली। दीपक शास्त्री, पुढारी न्यूज, यवतमाळ।